एका चोराचा पाठलाग करणाऱ्या पोलीस जीपचा वेग 100 किलोमीटर असेल आणि चोरांची गाडी ताशी 80 किमी वेगाने धावत असेल, त्या दोघांमध्ये सुरुवातीला 10 किलोमीटरचे अंतर असेल तर किती वेळात पोलीस चोरास पकडेल? बघा मित्रांनो, पोलीस चोराला पकडायचा असेल तर पोलिसांच्या गाडीचा वेग अधिकचा असावा, तरच पोलीस चोराला पकडू शकतो। तर मित्रांनो, आता आपल्याला इथे काय करायचं आहे, लागणारा वेळ काढायचा आपल्याला, किती वेळामध्ये पकडणार आहे। त्यासाठी काय करायचं, ह्या दोघांमध्ये वेळ बरोबर अंतर भागिले वेग, तर हे अंतर कोणतं, त्या दोघांमधला, म्हणजे सुरुवातीला जेव्हा पोलीस आणि चोर एकमेकाला पाहिले तेव्हा चोर इथून पळून धाव काढण्याच्या अगोदर ह्या दोघांमध्ये किती अंतर आहे ते अंतर आपल्याला पाहिजे, किती 10 किलोमीटर आहे। आणि ह्या दोघांच्या वेगामधला फरक, पोलिसांची जीप किती 100 किलोमीटर पर आवर, तर चोरांची जीप आहे 80 किलोमीटर। मग एका तासामध्ये पोलिसांची जीप एका तासामध्ये किती 20 किलोमीटर अंतर अधिकच पार करते, म्हणून आपल्याला ह्या दोघांमधला फरक घ्यायचा, वेगातील फरक। मग हे सॉल्व केलं तर आपल्याला त्याचा वेळ मिळून जाते, किती वेळामध्ये पोलीस चोरांना पकडतात। तर बघा, एक कटलं, हे कटलं, म्हणजे 0 कटले, तर ह्याला कटवलं तर काय येते 0.5, हे काय आहे, तास आहे। 0.5 म्हणजे अर्धा तास आहे, अर्धा तास म्हणजे 30 मिनिट, म्हणजे पोलीस चोराला किती मिनिटात पकडतील, 30 मिनिटात पकडतील। पर्याय क्रमांक बी।